नमस्कार. सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी रश्मी हिवरे. आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी. रास्त मागण्यांसाठी आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरूच. आंदोलनाचा आजचा 19वा दिवस. तीव्र आंदोलन करण्याचा रवींद्र उमाठेंचा शासनाला इशारा. शासन दरबारी खितपत पडलेल्या प्रलंबित मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समितीने गेल्या ऑगस्ट 19 पासून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले असून आज या आंदोलनाचा 18वा दिवस असल्याचे आंदोलनकर्त्यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. दरम्यान शासन व प्रशासनाने या आंदोलनाची अद्याप दखल घेतली नाही. खासदार प्रतिभा धानोरकर व चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांच्या मागण्या सहानुभूतीपूर्वक जाणून घेतल्या. या आंदोलनातून आमच्या रास्त मागण्या सुटल्या नाही तर यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा कामगार नेते रवींद्र उमाठे यांनी आज शासनाला दिला आहे. यावेळी डॉक्टर शिल दुधे, मर्सिस्टेला गजर, संकेत जगताप, वर्षा तेलंग, श्वेता कंचरलावार, विकास वाढई, ज्योती तामगाडगे, चंद्रकांत नेवालकर, रामू बारसागडे, कुंदन देवाळकर, अमर पारखी, मधुकर बोंबडे, श्रीकांत भाटके व अन्य आंदोलनकर्ते उपस्थित होते. सुवर्ण भारत, किरण घाटे, विदर्भ विशेष प्रतिनिधी. मी मर्सिस्टेला मदन गजर, आरोग्य सेविका. गेल्या 18 वर्षापासून कंत्राटी एएनएम म्हणून कार्यरत आहे आणि मी चंद्रपूर या ठिकाणी कार्यरत आहे. गेल्या 19 ऑगस्ट 2025 पासून आम्ही बेमुदत संपावर बसलेलो आहे जिल्हाधिकारी कार्यालय याच्या समोर. पण त्याआधी आमचा 14/3/2024 आमचा GR निघाला होता आणि त्याची गेल्या 18 महिन्यापासून अजूनही अंमलबजावणी झाली नाही. त्याच्या बैठका झाल्या पण त्यांचं फक्त तोंडी सर्व सांगणं आहे. अजूनही आम्हाला कसल्या प्रकारची लेखी देण्यात आलेली नाही. 18 दिवसाच्या बेमुदत संपावर बसलो असतानाही अजूनही सरकारने आमची मीटिंग लावलेली नाला ऑर्डर मिळत नाही. तोपर्यंत आम्ही आमचा बेमुदत संप मागे घेणार नाही. हेच आमचं या ठिकाणी बसलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचं आव्हान आहे. तमाम महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी 19 ऑगस्टपासून संपावर गेले आहे. त्याचं कारणच असं आहे की मागं सरकारने 14 मार्च 2024ला जो GR काढला, त्या GRमध्ये ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण करायच्या होत्या. तो GR निघूनही 17 महिन्याचा पूर्ण कालावधी लोटला आहे. इतका मोठा कालावधी लोटल्यानंतरही सरकारने आजपर्यंत समायोजनाची प्रक्रिया केली नाही. तोपर्यंत या ठिकाणचा कोणताही कर्मचारी परत कामावर जाणार नाही. सर, आपल्या प्रमुख मागण्या कुठल्या आहेत? समायोजन आणि समान काम समान वेतन या 2 प्रमुख मागण्या आहे आणि त्या प्रमुख मागण्या सरकारने विनाशर्त पूर्ण कराव्या. सर, या आंदोलनातून आपला प्रश्न सुटला नाही तर पुढले पाऊल काय राहील? त्यापेक्षा हे आंदोलन तीव्र करू. यापुढे आम्ही जेल भरोसा सुद्धा कार्यक्रम घेणार आहोत आणि इतर पद्धतीनं आहे त्यापेक्षा हे आंदोलन तीव्र करू. सुवर्ण भारत न्यूजसाठी प्रियंका गायकवाडसह मी चंद्रपूरहून किरण घाटे. धन्यवाद.